नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? उत्तमच असाल. आज वटसावित्री पौर्णिमा. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी बाया वडाच्या झाडाकडे जातात. तिथे ओटी भरतात, चक्रा मारतात, दोरा गुंडाळून चक्रा मारतात की 7 जन्म हाच नवरा आपल्याला मिळायला पाहिजे. पण खरं आहे का हे? तुम्हाला व्हायचंच असेल तर सत्यवानाच्या सावित्री तुम्हीच व्हा. ॲक्च्युली काय आहे ना, माझा जो मी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानुसार मी सांगते तुम्हाला. वडाचं झाड मुळातच औषधी युक्त आहे. वडाच्या झाडाखाली आपण बसलो तर आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळते. आपण जी दंतकथा ऐकलेली आहे सत्यवानाची सावित्री, जंगलामध्ये जेव्हा सत्यवान जातो तेव्हा अतिशय घनदाट जंगलात गेल्यामुळे त्यांना बेशुद्धी आलेली असते आणि ती बेशुद्धी सावित्रीला माहिती नसते. सावित्रीला असं वाटतं की आपला नवरा मरण पावलेला आहे आणि सावित्री तिथून सत्यवानाला उचलते आणि वडाच्या झाडाखाली आणते. तिथे टाकल्यानंतर थोड्या वेळामध्ये त्यांना जी बेशुद्ध अवस्था असते ती निघून जाते. हा एक मूळ प्रकार आहे आणि आपण त्या झाडाखाली जातोय, पूजा करतोय, नुसतीच पूजा करून घरी येऊन जातो. त्यातून आपल्याला काय मिळते? हो, हे एक बरोबर आहे की तुम्ही सजता धजता तिथपर्यंत जाता. ज्या घरी राहणाऱ्या लेडीज आहेत त्या तिथपर्यंत जातात आणि त्यांना एक ऑक्सिजन, तिथे एक एनर्जेटिक मिळते. मी पण अशीच होती. एक 15 वर्षापूर्वी मी पण अशीच जायची, वडाच्या झाडाखाली जायची, तिथे पूजा करायची, ओटी भरायची 10 बायांच्या. तीच लगबग, तीच धांदल. हो, तयारी करायची, जायचं आपल्याला, सगळ्यांसोबत जायचं, सगळ्यांसोबत यायचं. हीच एक